पंढरपूरचं हे विठ्ठल मंदिर म्हणजे वारकरी संप्रदायाचं माहेरघर। हजारो वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या मंदिराची सध्या काही भागात पडझड झाली आहे। त्यामुळे मंदिराच्या किरकोळ दुरुस्तीसाठी पुरातत्व विभागानं परवानगी दिली आहे। मात्र या निर्णयाला मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगेंनी विरोध केलाय। त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची कल्पना बोलून दाखवली आहे। गजानन महाराजांचं शिवशंकर महाराजांनी आता शताब्दी निमित्त सगळं मंदिर नवीन केलं। आतला गाभारा तसाच ठेवून बांधुरा पुन्हा नवीन। आम्ही काय दुर्बल आहे काय? हे कोणी जर बांधलं असेल पूर्वी तेच ठेवलं पाहिजे कशा पाहिजे, ह्याच्यापेक्षा आम्ही चांगलं बांधू। अण्णा डांगे यांनी केलेल्या मागणीला वारकरी संघटनांनी विरोध केलाय। पांडुरंगाच्या नित्यनेम आणि भाविकांच्या मूलभूत सुविधांकडे लक्ष द्यायला पाहिजे। ज्याच्यासाठी पद दिलेलं आहे त्या गोष्टी बाजूला ठेवून उगीचच राजकीय स्टंटबाजी त्यांनी करू नये। आपल्याला ज्याच्यासाठी पद सोपवलेलं आहे, सेवेसाठी पद सोपवलं, आपण सेवा करावी सेवक म्हणून। तिथं मालक होण्याचा त्यांनी स्वप्नात सुद्धा विचार करू नये। विठ्ठल मंदिर हे पुरातन आहे। या मंदिराची सतत देखभाल आवश्यक आहे। मात्र या मंदिराचा संपूर्ण जीर्णोद्धार करण्याची भाषा वारकऱ्यांना मान्य नाही। त्यामुळे या प्रकरणाच्या आगामी काळातही मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे। संजय पवार, झी मीडिया, पंढरपूर। झी 24 तास, एक पाऊल पुढे।